मित्रांनो, आता तुम्ही तुमचं बँक अकाउंट नसतानाही यूपीआय ऍप्लिकेशन मधून कुणालाही पैसे पाठवू शकता। मग ते क्यूआर कोड स्कॅन करून पाठवणं असो की कुणाच्या बँक अकाउंट मध्ये पाठवणं असो, आणि या गोष्टी पॉसिबल होणार आहे भीम ऍप्लिकेशन मध्ये आलेल्या यूपीआय सर्कल नावाच्या एका फीचरमुळे। आता याला सेटअप कसं करायचं त्याबद्दल डिटेल मध्ये सांगतो, पण जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा, असेच व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी। हे ऑप्शन आता सध्या भीम ऍप्लिकेशन मध्ये आलेलं आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये फोन पे आणि गुगल पे मध्ये देखील हे सेम ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल। आता हे फीचर काम कसं करतं ते समजून घेऊया। समजा तुमचं बँक अकाउंट आहे तर तुम्ही कुणालाही आणि कुठेही यूपीआय ऍप्लिकेशन वरून पेमेंट करू शकता, पण जर का तुमच्या घरात तुमची आई, मुलगा किंवा बायको यांच्याकडे जर बँक अकाउंट नसेल आणि ते एखाद्या ठिकाणी भाजीपाला किंवा काही घ्यायला गेले तर ते काय करतात, तेथे असलेला क्यूआर कोड तुम्हाला पाठवतात, मग तुम्ही तो क्यूआर कोड स्कॅन करता आणि त्याच्यावर पेमेंट करता। पण या फीचरचा यूज करून ते डायरेक्टली त्यांच्या मोबाईल मधून यूपीआय पेमेंट करू शकतात, पण पैसे मात्र तुमच्या बँक अकाउंट मधून कटतील। आणि हो, ते कुठेही पेमेंट करू शकणार नाही, कारण जेव्हा ते पेमेंट करतील त्याच्यानंतर तुमच्या यूपीआय ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला एक रिक्वेस्ट येईल। तुम्ही त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर जर तुम्ही तुमचा पिन टाकला तरच समोरचं जे पेमेंट आहे ते होईल। पण जर प्रत्येक वेळी तुम्हाला ती पेमेंट रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायची नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी त्यांच्याच मोबाईल मधून डायरेक्टली पेमेंट करायला पाहिजे, तर त्यासाठी देखील यामध्ये एक ऑप्शन आहे। त्यासाठी तुम्ही 15,000 रुपयापर्यंतची लिमिट सेट करू शकता। त्यानंतर ते जे आहेत त्यांच्या मोबाईल मधून डायरेक्टली पेमेंट करतील, त्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट येणार नाही। तर आता या फीचरला सेटअप कसं करायचं ते बघूया। तर मित्रांनो, दोन्ही मोबाईल मी इथे घेतलेले आहे आणि हा माझा पर्सनल मोबाईल आहे। याच्यामध्ये माझं भीम यूपीआय जे आहे ते ऑलरेडी सुरू आहे आणि याच्यामध्ये मला विदाउट अकाउंट जे आहे ते आता भीम यूपीआय जे आहे ते चालू करायचं आहे। या मोबाईल मध्ये जे आहे तुमचा मुलाला तुम्हाला जायचं असेल तर त्याच्या नंबरने तुम्हाला जे आहे याच्यामध्ये हे अकाउंट ओपन करायचं आहे। त्याच्या मोबाईल नंबर वरून लॉग इन वगैरे करायचंय। बँक अकाउंट जे आहे याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला ऍड करायचं नाहीये, फक्त याच्यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे। आता जो तुमचा मोबाईल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल यूपीआय सर्कल, तर या यूपीआय सर्कलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि इथे ऍड फॅमिली किंवा फ्रेंड येथे एक ऑप्शन दिसतंय, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। आता येथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो नवीन मोबाईल आहे ज्याच्यामध्ये सेटअप करायचंय त्याचा इथे क्यूआर कोड दिसेल, तो तुम्ही स्कॅन करू शकता किंवा तुमची जी आयडी असेल यूपीआय आयडी या मोबाईलमध्ये तर ती तुम्ही इथे टाकू शकता। तर या मोबाईलमध्ये असलेली यूपीआय आयडी टाकल्यानंतर ऍड टू माय यूपीआय सर्कल वरती क्लिक करायचंय आणि येथे ज्यात तुम्हाला तो नंबर जो आहे पुन्हा एक वेळेस सर्च करायचा आहे। आता हा नंबर जो आहे ते सर्च केल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे। तो नंबर टाकल्याच्या नंतर तुमच्या समोर इथे दोन ऑप्शन येतील की येथे ज्यात अप्रूव्ह अ मंथली लिमिट, आणि याच्यावरती जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही मंथली लिमिट सेट करू शकता। बट जर का तुम्हाला पॅरेंटलच्या अंडरमध्ये करायचं असेल की तुम्ही अप्रूव्ह करणार आहात प्रत्येक पेमेंटला तुमच्या मोबाईल मधून, तर मी इथे अप्रूव्हचा ऑप्शन क्लिक करतो आणि त्या दोन्हीपैकी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर इथे प्रोसीड करा। आता प्रोसीड केल्याच्या नंतर तुम्हाला जे ऍड करायचं आहे आता कन्फर्म वरती क्लिक करा आणि कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर येथे बघा तुम्हाला जे रिक्वेस्ट जी आहे ती सक्सेसफुली सेंड झाल्याचे ऑप्शन मिळतंय। तर याच्यावरती जे येथे डन करायचं आहे आणि येथे तुम्हाला जी रिक्वेस्ट आलेली आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो। आता जे आहेत तुम्हाला इथून ही रिक्वेस्ट जी आहे मित्रांनो ते ऍक्सेप्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर जे आहेत तुमच्या या मोबाईल मध्ये जे आहेत तर त्याच्यावरती जे आहेत मित्रांनो तुमचा आता अकाउंट जे आहे ते ऍड झालेला आहे। तर मित्रांनो, सेटअप जो आहे तो सिंपली झालेला आहे। आता जर का पेमेंट करायचं असेल तर मी याच्यामधून जे पेमेंट तुम्हाला करून दाखवतो। तर याच्यामध्ये जे तुम्ही मोबाईल नंबरवरती डायरेक्टली पेमेंट करू शकता किंवा क्यूआर कोड स्कॅन करून देखील पेमेंट करू शकता। तर येथून जे आहे तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट सिलेक्ट करायचा आहे, याला किती पेमेंट सेंड करायचं ते सिलेक्ट करायचं आहे आणि इथून रिक्वेस्ट करण्याचा ऑप्शन तुम्हाला मिळेल। रिक्वेस्ट केल्यानंतर तुमच्या मेन मोबाईल मध्ये जे एक रिक्वेस्ट येईल आणि येथून तुम्हाला पे नाऊच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केलं की तुमचा जो यूपीआय पिन आहे तो तुम्ही टाकल्याच्या नंतर तुमचं जे पेमेंट आहे या मोबाईल मधून होईल। बट हा मोबाईल मधून तुम्ही पेमेंट रिक्वेस्ट केलेली आहे, म्हणजे याचा फायदा असा आहे की मित्रांनो तुम्ही या मोबाईल मधून कोणत्याही शॉप वरती कुठेही क्यूआर कोड वगैरे स्कॅन करून जे पेमेंट आता करू शकता, त्याची रिक्वेस्ट मेन मोबाईलला येईल आणि येथे पिन वगैरे टाकल्याच्या नंतर पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली समोरच्याला मिळून जाईल। तर अशा सिंपल पद्धतीने सेटअप करून तुमचं बँक अकाउंट नसतानाही तुम्ही आता पेमेंट करू शकता। पण जर का समोरचा व्यक्ती कुठेही पेमेंट करायला लागला तर मग काय करायचं, तर मित्रांनो पुन्हा जायचं आपल्या यूपीआय ऍप्लिकेशन मध्ये यूपीआय सर्कलच्या फीचर वरती क्लिक करायचं आणि येथे तुम्ही कुणाला ऍड केलेलं आहे ते तुम्हाला दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि त्याला तुम्ही इथून एका क्लिक मध्ये रिमूव्ह करू शकता। तर मित्रांनो, हे फीचर तुम्हाला कसं वाटलं आणि याच्याबद्दल जर का तुमच्या मनात काहीही प्रश्न असेल तर ते तुम्ही कमेंट मध्ये विचारा, नक्कीच मी त्याचा रिप्लाय देईल। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।